नमस्कार. शिवसेनेचं मुखपत्र असलेलं दैनिक सामना याची रोज चर्चा असते. सामन्यातील अग्रलेख हा माध्यमांच्या बातम्याचा विषय बनत असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आवाज म्हणून हे दैनिक सुरू केलं होतं. अहो, भल्या भल्यांच्या अंगावरचे कपडे काढण्याचं काम सामनामधून होत असतं. आजही बाळासाहेब ठाकरे यांचं दुर्दैवी निधन झालेलं असलं तरी सामनाची धार मात्र आजही तेज आहे. आज आम्ही सामना कधीच वाचत नाही असे सांगणारे अनेक लोक आहेत, पण ते देखील चोरून लपवून सामना वाचतच असतात. अहो, व्यवस्थेवर आग ओकणारा हा सामना आज मात्र वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. आमदार अपात्रतेचा लटकलेला निकाल आणि सुप्रीम कोर्ट यावर जळजळीत भाष्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अर्थात तुम्हीही जाणून घ्या काय आहे हा सामनाचा अग्रलेख. आपली न्यायव्यवस्था म्हणजे त्रांगडं होऊन बसलेला आहे. त्यामुळे न्यायदेवतेलाही शेख हसीनाप्रमाणे पळून जावं असं वाटत असावं, कारण ज्यांनी निर्भयपणे न्याय करावा अशी अपेक्षा देश करतो ते तथाकथित रामशास्त्री गर्भगळीत अवस्थेत थातूर मातूर न्यायदान करीत असतात. त्यामुळे देशाचं संविधान कायदा धोक्यातच आला आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटला सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर किमान 3-1 वर्ष सुरू आहे आणि त्यात रोज तारीख पे तारीख हे नवबुद्धिबळ खेळलं जात आहे. शिवसेना वकिलांनी 6 तारखेला अत्यंत विनम्रपणे न्यायालयाला सांगितलं की माय लॉर्ड, आम्हाला थोडी जवळची तारीख देता का? कोणी जवळची तारीख देता का तारीख? यावर आपले सरन्यायाधीश चिडले आणि म्हणाले, 1 दिवस इथं माझ्या जागेवर बसा, मग आत्मविश्वासानं सांगू शकतो की तुम्ही तुमचा जीव मुठीत घेऊन पळून जाल. सरन्यायाधीशांचं हे विधान आपल्या न्याय यंत्रणेची हतबलता दर्शवणारं आहे. न्यायदानाचे काम हे संविधान आणि किंवा कायद्याच्या रक्षणाचं काम आहे. म्हणजेच भारताचे स्वातंत्र्य सार्वभौमत्वाची सुरक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. थोडक्यात हे महान राष्ट्रसेवेचे कार्य आहे. हे कार्य करताना सरन्यायाधीशांना असं डचमळून कसे चाललं? माझ्या खुर्चीवर येऊन बसा, पळून जाल असं त्यांनी सांगणं याचा अर्थ संबंधित खटल्याचा निकाल कायद्याच्या अंगाने निष्पक्षपणे देऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आहे असंच लोकांना वाटेल. अशा दबावाखालची न्याय यंत्रणा संविधानाचे रक्षण कसं काय करणार? एकतर न्यायमूर्तींनी त्यांचा हा पेशा स्वतःहून स्वीकारलेला आहे. कुणालाही धरून पकडून आणून न्यायदानासाठी बसवलेलं नाही. कायद्याचा परिस्थितीचा अभ्यास करूनच निकाल द्यावे लागतात. इतिहासात न्यायमूर्ती रामशास्त्र्यांनी प्रलोभने, दबाव, दहशतीची पर्वा न करता आपल्या मालकांना म्हणजे राघोबा पेशव्यांना देहांत प्रायचित्त म्हणजे देहांताची सजा सुनावलेली होती. आणि त्यात रामशास्त्री बाण्याचा आदर्श आणि अभिमान महाराष्ट्र आजही सांगत आहे. देशाच्या सरन्यायाधीशांना महाराष्ट्राच्या या महान न्यायदान परंपरेविषयी सांगण्याची गरज नाही, कारण त्याच रामशास्त्र्यांच्या भूमीतून ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांचे पद गमवावे लागले असा निकाल अलाहाबाद कोर्टाच्या बेडर आणि निर्भय न्यायमूर्तींनी दिला होता. त्या न्यायमूर्तीचं कुणी बालही बाका करू शकलं नाही. त्यामुळे सध्याच्या न्यायवृंदानं असं डचमळून जायचं कारण नाही. निवृत्तीनंतर आपल्याला एखादे पद, गाड्या घोड्याची व्यवस्था हवी असं ज्यांना वाटतं असेच लोक कर्तव्य बजावत असताना डचमळतात आणि त्यामुळे देशाचं अतोनात नुकसान होतं. कोणत्याही देशात अशी डचमळणारी न्यायव्यवस्था निर्माण झाली की जनतेच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो. असा कडेलोट झाल्यामुळं बांगलादेशातील जनता संसद आणि सर्वोच्च न्यायालयात घुसली आहे. सरन्यायाधीशासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतचा खटला सुरू आहे आणि उद्या नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर हे खोकेबाज आमदार अपात्र ठरणार काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण आयऱ्या गायऱ्या दाढेवाल्या नथुलालच्या हाती देऊन घटनेतील 10व्या शेड्यूलचा मुर्दा पाडला गेला, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून न्याय मागायचा नाही काय? हा न्याय वेळीच व्हावा अशी अपेक्षा ठेवली तर ती न्यायालयानं असं डचमळून जाण्याचं काही कारण नाही. आपले न्यायाधीश
उत्तमपणे भाषणे देतात आणि न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईबाबत वारंवार चिंता व्यक्त करतात। अशी चिंता ज्यांना खरंच वाटते त्यांनी पळून जाण्याची भाषा का करावी? न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश जर असे डचमळले तर मायबाप जनतेने कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची? देशातील न्यायव्यवस्था हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे आणि राजव्यवस्थेने न्यायदानावर दबाव आणून हवे तसे राजकीय निर्णय मिळवले तर देशाचा स्वातंत्र्य लढा आणि संविधान वायाच गेले असे जनतेला वाटेल। सरन्यायाधीशांनी त्यांच्या हतबलता हा देशाच्या चिंतेचा आणि कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे। न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल, पण न्यायदेवते तू रडू नकोस आणि पळूनही जाऊ नकोस। तुझ्या उद्धाराचा दिवस जवळ आलेला आहे असं भारतीय जनता तिला आत्मविश्वासानं सांगू इच्छिते। सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब थोडे गुदमरल्यासारखे वाटतात। त्यांचं हे गुदमरणं देशाला महागात पडेल। माय लॉर्ड, नक्की काय घडतंय, कोणाचं दबावतंत्र सुरू आहे तेवढं निर्भयपणे देशाला सांगा, असं सामनानं म्हटलंय। मित्रांनो, देशातील प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे असाच हा विषय आहे। त्यामुळं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा। निकोप लोकशाहीसाठी आणि एकूण सगळ्या यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी तुमची ही मतं प्रदर्शित होणं ही तितकंच गरजेचं आहे। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।